नमस्कार. मी ॲडव्होकेट भारती अरुण कुलकर्णी. मी आज करत आहे उपवासाची भाजणी. उपवासाची भाजणी यासाठी लागणारं साहित्य मी आपल्याला सांगते. साबुदाणा, वरी तांदूळ, राजगिरा आणि जिरं. प्रमाण सांगते. हे वरी तांदूळ मी पाव किलो घेतले. म्हणजे हा एक बाऊल घेतला होता. या बाऊलमध्ये पूर्ण ते वरी तांदूळ मेजरमेंटने घेतले. हे पाव किलो वरी तांदूळ मी आणले होते. त्याच मापाने म्हणजे पाव किलोच मी हा साबुदाणा घेतला आणि राजगिरा घेतला. राजगिरा तुम्ही बघू शकता मी थोडासा कमी घेतला आहे. मापच म्हणायचं झालं तर तुम्ही इक्वल क्वांटिटी तिन्ही घेतलं तरी चालतं, किंवा तुम्ही जे माप घ्याल, वाटी म्हणा, भांडं म्हणा, तुम्ही जे माप घ्याल त्या मापाने तुम्ही घेतलं तरी चालेल. आणि थोडंसं कमी जास्त माप असेल, म्हणजे मेजरमेंटमध्ये थोडंसं कमी जास्त असेल तरीसुद्धा चालेल. आणि हे जिरं घेतलं आहे मी. ते जिरं आपल्याला हे साधारण अंदाजे 2 चमचे आपल्याला जिरं त्याच्यामध्ये घालायचं आहे. एक मोठी कढई घ्यायची. मी आता गॅस पेटवते आहे आणि तुम्ही ही कढई चांगली गरम करून घ्यायची. कढई गरम झाली की गॅस बारीक करायचा. तुम्ही बघू शकता आता माझी कढई तापलेली आहे. मी गॅस बारीक करते आणि आता आपण एक एक करून हे जे इन्ग्रेडियंट्स घेतले ते आपण भाजणार. मी प्रथम साबुदाणा घेतला आहे. तो बारीक गॅसवरच आपण भाजायचा आहे. फार करपवायचा नाही, ओव्हर रोस्ट करायचा नाही आहे तो. कुठलाही पदार्थ भाजला ना की तो हलका होतो, म्हणजे पचायलासुद्धा तो हलका होतो आपल्याला. साबुदाण्यामध्ये कार्बोहायड्रेट्स असतात, तसेच हा ग्लुटेन फ्री पण आहे आणि हा भाजल्यामुळे आता तो हलका होतो. ते 5 मिनटं फक्त भाजून घ्यायचं आहे. अत्यंत सोपी आहे ही भाजणी करायला. हे सिम्पल, यू हॅव टू रोस्ट इट. आणि हे तिन्ही पदार्थ कूल झाल्यानंतर तिन्ही पदार्थ रोस्ट करून घ्यायचे. तिन्ही पदार्थ थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरमधून ग्राइंड करायचे. म्हणजे आपण ही भाजणी घरच्या घरीच करतो आहे. माझी आई ही भाजणी करायची, त्यामुळे बघून बघून शिकली आहे करायला. आत्ताही मी लाईव्ह करते आहे आणि करता करताच हा व्हिडिओ तुमच्या सगळ्यांकरता शूट करत आहे. दरवेळेला उपासाला काय करायचं, तर अशी ही भाजणी एकतर मुख्य म्हणजे महिना 2 महिने आरामात छान टिकते. आता या शनिवारी आषाढी एकादशी आहे, मग गणपती, गौरी, नवरात्र हे सगळे सणवार आपले चालूच राहतात. अर्थात उपासही असतो. आणि हल्ली सर्वजण हेल्थ कॉन्शियस झाल्यामुळे आपल्याला पौष्टिक पण पोटभर असं खाण्याच्या दृष्टीने ही भाजणी अत्यंत उपयुक्त ठरते शरीरासाठी. तुम्ही बघू शकता आणि ऐकूही शकता, थोड्याशा साबुदाण्याच्या लाह्या व्हायला सुरुवात होते. इतका आपल्याला कडक नाही भाजायचा. गॅस बारीकच ठेवायचा आहे आणि तो भाजून घ्यायचा. बिगिनर्स करता सांगते, थोडंसं इन डिटेलमध्ये सांगते. जर का असं भाजण्याचा कंटाळा येत असेल तर तुम्ही ओव्हनमधून रोस्ट करून घेतला तरी सुद्धा चालेल, पण फार रोस्ट नाही करायचा. गोल्डन ब्राऊन वगैरे नाही करायचा, नाही तर मग भाजणीचा रंग बदलतो आपला. आता मी हा साबुदाणा एका मोठ्या कुंड्यामध्ये गार करण्याकरता काढून घेते. मी वरी तांदूळ घेते. पाव किलो वरी तांदूळ घेतलेत. आता हे वरी तांदूळ, कढई आता आपली तापलेली आहे. आता आपण हे छानपैकी वरी तांदूळ भाजून घेऊया. हे वरी तांदूळ म्हणजेच भगर किंवा याला वरई असंही म्हणतात. याच्यामध्ये प्रोटीन, फायबर, कॅल्शियम आणि आयर्न हे अत्यंत मुबलक प्रमाणात असतं. तसंच आपण जे नॉर्मल डेली भात जो वापरतो ना, हे तांदूळ, त्याच्यापेक्षा ह्याच्यामध्ये कॅलरीज फार कमी असतात. त्याच्यामुळे हल्ली वेट मॅनेजमेंट करता, म्हणजे वजन कमी करण्याच्या दृष्टिकोनातून हा वरी भात प्रिफर केला जातो. तसंच फायबर असल्यामुळे कॉन्स्टिपेशनचा सुद्धा ज्यांना त्रास आहे त्यांच्यासाठी हे अत्यंत उपयोगी ठरतात. आणि मुख्य म्हणजे शुगर पेशंटनासुद्धा हा वरी तांदळाचा भात डॉक्टरसुद्धा रेकमेंड करतात हल्ली. कढई चांगली तापली आहे, तर त्याच्यात मी हे 2 चमचे जिरं घेतलं आहे. ते त्या कढईमध्ये अगदी हलक्या हाताने आपण भाजून घेऊया. जिरं फार करपवायचं नाही. जिरं म्हणजेच हे क्युमिन सीड्स हे अत्यंत पाचक असतात. फुल ऑफ अँटीऑक्सिडंट, आपली मेटाबॉलिझम सिस्टीम इम्प्रूव्ह करायला काम करतात. आणि मुख्य म्हणजे ब्लड शुगर पण रेग्युलेट करतात. तसंच याच्यामुळे पदार्थाला स्वाद म्हणजे चव खूप छान येते.
आणि ते पाचकही आहेत. आता हे जिरे पण मी हे वरी तांदळाच्याच वरती तिथे डोक्यावर एकच घालते थंड होण्याकरता. आता मी हा राजगिरा जो आपण घेतला होता, हां आपली कढई तापली त्यावेळेला गॅस बारीकच ठेवायचा आहे. पण राजगिराच्या लाह्यासुद्धा बाहेर मिळतात आणि तुम्हाला माहितीच आहे आपण राजगिराचे लाडू खातो, राजगिराची चिकी खातो. त्यामुळे गॅस बारीक ठेवूनच तो त्याच्या लाह्याने आपल्याला होऊ द्यायच्या तर फक्त आपल्याला वी हॅव टू रोस्ट इट. राजगिरा त्याला रामदानासुद्धा म्हणतात. हे अत्यंत एक पौष्टिक असं सुपर फूड आहे. ग्लुटेन फ्री आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे ग्लुटेन फ्री आहे. त्याच्यामध्ये प्रोटीन, कॅल्शियम, फायबर आणि आयर्न मुबलक प्रमाणामध्ये आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे पचायला अत्यंत हलकं. त्यामुळे ही जी आता आपण उपवासाची भाजणी करतोय की नाही ती ऑलमोस्ट ग्लुटेन फ्री होणार आहे आपली आणि पौष्टिक होणार आहे. बिगिनर्स करता मी थोडंसं डिटेलमध्ये सांगते प्रत्येक वेळेला. आता मी हा राजगिरा पण एका बाउलमध्ये, स्टीलच्या बाउलमध्ये थंड करायला काढून ठेवते. 5 मिनटात हे आता तिन्ही पदार्थ थंड होतील आपले. हे तिन्ही पदार्थ 5 मिनटात थंड झाले की आपण सेपरेट मिक्सरमधनं काढून घेऊया. ते फॉर बिगिनर्स सांगते. हे तिन्ही पदार्थ म्हणजे साबुदाणा, आपले वरी तांदूळ आणि राजगिरा हे भाजताना कुठल्याही स्टेजला म्हणजे भाजताना किंवा कुठल्याही स्टेजला पाण्याचा हात अजिबात लावायचा नाही. ते कुठल्याही प्रकारे म्हणजे आपली कढई स्वच्छ हवी, आपला काविलथा स्वच्छ हवा. हे घेतलेले बाऊल स्वच्छ पुसून घेतलेले असावेत म्हणजे ती भाजणी ना खूप छान टिकते. बाहेर राजगिरा पीठ विकत मिळतं आणि आता ही आपण जी भाजणी करत आहोत उपवासाची ती पण बाहेर विकत मिळते. पण व्हेनेवर इट इज पॉसिबल तेव्हाही घरी केलेली चांगली. आता हा आपला साबुदाणा गार झाला आहे, वरी तांदूळ पण गार झाले आणि आपलं हे राजगिरा पण गार झाला आहे. तर आता एक एक करून मी मिक्सरमधनं बारीक वाटून घेते. आता आपण हा साबुदाणा मिक्सरमधनं चांगला बारीक करून घेऊया. तुम्ही बघू शकता छान बारीक पीठ झालं आहे कारण आपण साबुदाणा चांगला कडक भाजला होता पण रंग नव्हता बदलला त्याचा. तर पांढरा शुभ्र साबुदाण्याचं पीठ तयार झालं आहे. आता मी हे पीठ एका बाउलमध्ये काढून घेते. तुम्ही घरघंटीमध्ये पण दळू शकता. आता मी हे वरी तांदूळ आणि जिरं एकत्र केलं आहे ते बारीक दळून घेते म्हणजे मिक्सरमधनं काढून घेते, ग्राइंड करून घेते. काही जणांना अगदी म्हणजे आपण गव्हाचं पीठ कसं करतो तसं अगदी बारीक करतात किंवा काही जणं थोडीशी भरड पण ठेवतात. म्हणजे डिपेंड्स अपॉन यू लाईक म्हणजे कसं तुम्हाला हवं तसं. तुम्ही बघू शकता खूप छान फाईन सुंदर मिक्सरमधून वरी तांदूळ निघाले. जिरं आहा काय घमघमाट सुंदर येतो त्याचा जिऱ्याचा स्वाद येतो आहे. आता मी हे जे पीठ केलं आहे ना हे साबुदाण्याच्या पिठावरती एकत्र करते कारण आपल्याला एकत्रच करायचं ना तिन्ही इन्ग्रेडियंट्स. थोडंसं मिक्सरमधनं काढल्यानंतर ते पदार्थ गरम असतात त्यामुळे आपापच काय सुंदर रंगात येईल बघा त्याला. आता मी हा राजगिरा भाजला आहे तो मिक्सरमधनं आपण त्याला दळून घेऊया, ग्राइंड करून घेऊया. घरी केलेल्या राजगिराच्या पिठाचा रंग बघा आणि पिठाची क्वांटिटी पण भरपूर होते. आपण पूर्ण पाव किलो राजगिरा घेतला नाही. आता हे जे पीठ मी केलं आहे ते मी हे साबुदाणा आणि वरी तांदळाच्या पिठामध्ये मिक्स करते. आता हे जे तिन्ही पिठं आपण करून घेतली ते छान हाताला कुठेही पाणी नाही पाहिजे आपल्या छानपैकी एकत्र करायची. ही पिठं आपण आता छानपैकी एकत्र करून घेतो आहे. किती सुंदर भाजणीला रंग आला आहे बघा. अशी ही आपली घरी केलेली उपवासाची भाजणी. ही भाजणी करायला अत्यंत सोपी. तिन्ही पदार्थ इक्वल साबुदाणा, वरी तांदूळ आणि राजगिरा आणि जिरं अर्थात 2 चमचे आणि हे बाकीचे तिन्ही पदार्थ इक्वल घेतले, थोडे कमी जास्त घेतले तरी चालतात. ही उपवासाची भाजणी तुम्ही या उपवासाच्या भाजणीचं तुम्ही थालीपीठ लावू शकता. म्हणजे त्याच्यामध्ये बटाटा किसून घातला तरी चालतो किंवा रताळी म्हणजे स्वीट पोटॅटो बॉईल करून किसून घातली किंवा कच्ची घातली तरी चालतात. असं तुम्ही त्याला थालीपीठ करू शकता किंवा तुम्ही ह्याचे उपवासाच्या भाजणीचे वडे करू शकता किंवा तुम्ही हे ब्रेड क्रम्स म्हणजे आता हे जरासं ब्रेड क्रम्स म्हणजे तुम्ही जर का कटलेट केलीत उपवासाचे तर त्याला ब्रेड क्रम्ससारखं हे बाइंडिंग म्हणून सुद्धा वापरू शकता. तर आणि ही मुख्य म्हणजे ही भाजणी
2 किंवा 3 महिने सहज, म्हणजे इवन 6-6 महिनेसुद्धा खूप छान राहते. ही भाजणी थंड झाल्यानंतर अशा एखाद्या काचेच्या बरणीमध्ये किंवा स्टीलच्या एअरटाईट डब्यात किंवा एखाद्या एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवायची, म्हणजे भाजणी जास्तीत जास्त दिवस टिकते. उपवासाची होममेड भाजणी डाएट कॉन्शियस, कॅलरी कॉन्शियस आणि मधुमेह पेशंटनासुद्धा उपयोगी. न्यूट्रिशियस, हेल्दी